ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिलेले आहेत त्यांच्यासाठी या सिद्धी हे एक विघ्नच आहे, कारण यांच्यामुळं भगवंतांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो. ब्रह्मवादी लोकांनी योग, सांख्य, धर्म इत्यादी पुष्कळ साधनं सांगितली आहेत. त्यांचा तसंच सर्व सिद्धींचे कारण पालन करणारा आणि प्रभू मीच आहे. ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या आत बाहेर पंचमहाभूतेच आहेत, त्याचप्रमाणे मी सर्व प्राण्यांच्या आत द्रष्टारूपानं आहे आणि बाहेर दृश्यरूपाने आहे, कारण मी कोणतेही आवरण नसलेला सर्व प्राण्यांचा आत्मा आहे. हे ऐकून उद्धव म्हणतात, हे विश्वेश्वरा, हे विश्वमूर्ते, आपण विशुद्ध, विपुल आणि सनातन तसंच वैराग्य आणि विज्ञानानं युक्त अशा ज्ञानाचं वर्णन केलं. आता महापुरुष जे समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्या भक्तियोगाविषयी मला काही सांगावं. श्रीकृष्ण म्हणतात, भारतीय युद्ध संपल्यावर धर्मराज आपल्या आप्तेष्टांच्या संहारानं शोकविव्हल झाला. तेव्हा त्यांनी भीष्मांच्याकडनं पुष्कळ धर्माचं विवरण ऐकल्यानंतर मोक्षाच्या साधनासंबंधी प्रश्न विचारला होता. त्यावेळी भीष्मांच्या तोंडून ऐकलेले धर्म मी तुला सांगतो. ते ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रद्धा आणि भक्तीनं परिपूर्ण आहेत. उद्धवा, ज्या ज्ञानानं प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ही 9, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 1 मन ही 11, 5 महाभूते आणि 3 गुण ही 8 अशी ही एकूण 28 तत्व सर्व कार्यामध्ये आहेत. तसंच या सर्वांमध्ये एकच परमात्म तत्व व्यापून आहे असं पाहिलं जातं, तेच परोक्ष ज्ञान होय. हे माझं निश्चित मत आहे. ही 28 तत्वे न पाहता त्यात व्यापून असलेले एक परमात्म तत्वच अनुभवणं याला विज्ञान किंवा साक्षात्कार म्हणतात. तसंच त्याच तत्वापासून त्रिगुणात्मक पदार्थांची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतात हे जाणावं. अशा प्रकारे जे परमात्म तत्व सुरुवातीला आणि शेवटी असतं तेच एका कार्यातून दुसऱ्या कार्यात अनुस्यूत होत राहतं आणि प्रलयकाळी उत्पन्न झालेले सर्व आपल्यामध्येच विलीन करून घेतल्यावर शेवटी जे शिल्लक राहतं तेच सत्तत्व होय. वेद, प्रत्यक्ष, इतिहास आणि अनुमान या चारही प्रमाणांनी भेदबुद्धीचं अस्तित्व सिद्ध होत नाही, म्हणून विवेकी पुरुष भेदबुद्धीचा त्याग करतो. जसे या लोकातील भोग नाशवान आहेत, त्याप्रमाणे यज्ञादी कर्माच्या फलस्वरूप मिळणारी स्वर्गादी ब्रह्मलोकापर्यंतची सर्व सुखे अमंगल, दुःखदायी आणि नाशवान आहेत असं विवेकी माणसांनी जाणावे. हे पुण्यशील उद्धवा, भक्तियोगाचं स्वरूप मी तुला यापूर्वी सांगितलंय, परंतु तो तुला ऐकण्याची पुन्हा अतिशय आवड आहे, म्हणून मी तुला पुन्हा माझी भक्ती प्राप्त होण्याचं श्रेष्ठ साधन सांगतो. माझ्या अमृतमय कथांविषयी श्रद्धा ठेवावी, नेहमी माझ्या गुणांचं आणि नामांचं संकीर्तन करावं, माझी पूजा करण्यात अत्यंत निष्ठा ठेवावी आणि स्तोत्रांच्या द्वारे माझी स्तुती करावी. माझ्या सेवेमध्ये आदर ठेवावा, मला साष्टांग नमस्कार करावा, माझ्या भक्तांची पूजा विशेष रीतीने करावी आणि सर्व प्राण्यांच्या मध्ये मला पाहावं. आपले सर्व व्यवहार फक्त माझ्यासाठीच करावेत, वाणीनं माझ्याच गुणांचं वर्णन करावं आणि आपलं मन मलाच अर्पण करून सर्व कामना सोडून द्याव्यात. धन, भोग आणि सुखाचा माझ्यासाठी त्याग करावा आणि यज्ञ, दान, हवन, जप, व्रत आणि तप असं सर्व काही माझ्यासाठीच करावं. उद्धवा, जे लोक या धर्माचं पालन करून मला समर्पित होतात त्यांच्या हृदयामध्ये माझ्या भक्तीचा उदय होतो. मग त्याला आणखीन काय मिळायचं शिल्लक राहणार. धर्माचं अशा प्रकारे पालन करण्यानं चित्तामध्ये सत्वगुणांची वृद्धी होते आणि ते
शांत होऊन आत्मचिंतन करू लागते, त्यावेळी भक्ताला धर्मज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य स्वतःहून प्राप्त होतात. तेच मन जेव्हा मिथ्या प्रपंचात रमून इंद्रियांसह इकडं तिकडं भरकटू लागतं, तेव्हा ते चित्त रजोगुणानं व्यापून नश्वर विषयात गुंततं, तेव्हा त्याची स्थिती वरील स्थितीच्या उलट होते. उद्धवा, ज्याच्यामुळं माझी भक्ती उत्पन्न होते तोच धर्म होय. ज्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा साक्षात्कार होतो तेच ज्ञान होय. विषयांपासून अलिप्त राहणे हेच वैराग्य होय आणि आणिमादी सिद्धी हेच ऐश्वर्य होय. उद्धव विचारतात, हे रिपुसूदना, यम आणि नियम किती प्रकारचे आहेत? हे श्रीकृष्णा, शम म्हणजे काय? दम म्हणजे काय? हे प्रभू, तितिक्षा आणि धैर्य हे काय आहे? मला समजून सांगा. श्रीकृष्ण म्हणतात, अहिंसा, सत्य, चोरी न करणं, आसक्ती नसणं, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय हे 12 यम आहेत. अंतःशुद्धी, बहिःशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथी सेवा, माझं पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष आणि गुरुसेवा हे 12 नियम आहेत. अशा प्रकारे 12 यम आणि 12 नियम यांचे जे लोक पालन करतात त्यांना हे त्यांच्या इच्छेनुसार फळं देतात. बुद्धी माझ्याकडे स्थिर करणं म्हणजे शम होय. इंद्रियांच्या संयमाचं नाव दम आहे. दुःख सहन करण्याला तितिक्षा म्हणतात. जीभ आणि जन्नेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणं हेच धैर्य होय. सर्वांना अभय देणं हेच परम दान आहे आणि कामनांचा त्याग म्हणजेच तप आहे. आपल्या वासनांवर विजय मिळवणं म्हणजेच शूरता आहे. समदर्शन हे सत्य होय. मधुर भाषणाला महात्म्याने ऋत म्हणलेलं आहे. कर्मामध्ये आसक्त न होणे म्हणजेच पावित्र्य. कामनांचा त्याग हाच संन्यास. धर्म हेच माणसांचे कल्याणकारी धन आहे. मी परमेश्वर यज्ञ आहे. ज्ञानाचा उपदेश करणं म्हणजेच दक्षिणा होय. प्राणायाम हेच श्रेष्ठ बळ होय. माझे ऐश्वर्यच भोग आहे. माझी भक्ती हाच उत्तम लाभ आहे. जिच्यामुळं ब्रह्म आणि आत्मा यांच्यातील भेद नाहीसा होतो, तीच खरी विद्या समजावी. पाप करण्याची घृणा वाटणं याचंच नाव लज्जा असं आहे. निरपेक्षता इत्यादी गुणच श्री होय. सुखदुःखांच्या पलीकडे जाणं म्हणजेच सुख. विषयांची कामना हेच दुःख समजावं आणि बंधन आणि मोक्षाचं तत्व जाणणं हेच पांडित्य होय. शरीर इत्यादींना मी मानणारा तो मूर्ख होय. माझी प्राप्ती करून देतो तोच खरा मार्ग होय. चित्ताची बहिर्मुखता हाच कुमार्ग होय. सत्वगुणांची वृद्धी म्हणजे स्वर्ग आणि हे सख्या तमोगुणाची वृद्धी म्हणजेच नरक आहे. गुरुच खरा बंधू होय आणि तो गुरु मी आहे. हे मनुष्य शरीर हेच खरं धन आहे. तच जो सर्व गुणांनी संपन्न आहे तोच धनवान समजावा. जो असंतुष्ट असतो तो दरिद्री होय. इंद्रिये ताब्यात नसलेला तो कृपण होय. ज्याची चित्तवृत्ती विषयांमध्ये आसक्त नाही तोच ईश्वर समज. याच्या उलट जो विषयांमध्ये आसक्त आहे तोच असमर्थ आहे. उद्धवा, तू जितके प्रश्न विचारलेस त्यांची तर मी उत्तरं दिलीच, पण काही गोष्टींचं ज्ञान तुला मी न विचारताच दिलेलं आहे. हे उद्धवा, सर्वांचे देह समान असले तरी वेदानं त्यांची नावं आणि रूपं वेगळी वेगळी सांगितलेली आहेत. कारण त्यांनी त्या नामरूपानुसार आचरण करून आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीला आळा घालून चारही पुरुषार्थांची सिद्धी करून घ्यावी म्हणून. हे श्रेष्ठ उद्धवा, देश, काल इत्यादींबद्दल आणि पदार्थांच्या बद्दल जे गुणदोषांचं विधान सांगितले गेले आहे ते कर्म नियमित रूपानं व्हावं यासाठी. स्नान, दान, तपश्चर्या, वय, सामर्थ्य, संस्कार
कर्म आणि माझं स्मरण केल्यानं चित्ताची शुद्धी होते. याद्वारा शुद्ध होऊन ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी आपल्या विहित कर्माचं आचरण करावं. गुरुमुखानं ऐकून योग्य तऱ्हेनं जाणून घेतल्यानं मंत्राची आणि मला समर्पित केल्याने कर्मांची शुद्धी होते. उद्धवा, अशा रीतीने देश, काल, पदार्थ, कर्ता, मंत्र आणि कर्म या 6 गोष्टी शुद्ध असल्यास धर्म आणि अशुद्ध असल्यास अधर्म होतो. शास्त्रविधीनुसार गुणही दोष ठरतो आणि दोषही गुण ठरतो. एकाच वस्तूविषयी हा गुणदोषांचा नियम पाहिला तर लक्षात येतं की हे गुणदोष वास्तविक नसून कल्पितच आहेत, परंतु शास्त्रानं सांगितलेले असल्यामुळं त्यांना प्रामाण्य आहे. सुरापानासारखं कर्म पापजनक असलं तरी ते पतितांसाठी पातक ठरत नाही. यतीसाठी स्त्रीसंग हा दोष असला तरी गृहस्थांसाठी तो आवश्यक गुण आहे. ज्या ज्या पदार्थांपासून मनुष्याचं चित्त निवृत्त होतं त्या त्या वस्तूच्या बंधनातून तो मुक्त होतो. हा निवृत्तीरूप धर्मच माणसांसाठी परमकल्याणाचं साधन आहे, कारण हा शोक, मोह आणि भय नाहीसा करणारा आहे. विषयांवर गुणांचा आरोप करणारे त्या विषयांबद्दल माणसाला आसक्ती उत्पन्न होते. आसक्ती वाढल्यामुळं ते मिळवण्याची इच्छा निर्माण होते आणि मग त्या कामनापूर्तीमध्ये बाधा निर्माण झाल्यास लोकांमध्ये कलह होऊ लागतो. कलहामुळं सहन होणार नाही एवढा क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधामुळे बुद्धीवर अज्ञानाचं आवरण पसरतं आणि या अज्ञानामुळं मनुष्याची कार्याचा निर्णय करणारी चेतनाशक्ती ताबडतोब लुप्त होते. उद्धव म्हणतात, हे कृष्ण, जरी स्वरूपतः प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांपासून सर्वथैव वेगळे आहेत तरी सुद्धा ते एकमेकांमध्ये मिसळून गेल्यामुळं त्यांच्यामध्ये काही फरक दिसत नाही. प्रकृतीमध्ये पुरुष आणि पुरुषामध्ये प्रकृती आहे असंच वाटतं. हे कमलनयना, अशा प्रकारे यांची भिन्नता आणि अभिन्नता पाहून माझ्या अंतःकरणात फार मोठा संशय निर्माण झालाय. सर्वज्ञा, आपल्या युक्तिसंगत वाणीनं माझ्या या संशयाचं निराकरण करा. श्री भगवान म्हणतात, उद्धवा, प्रकृती आणि पुरुष म्हणजेच शरीर आणि आत्मा या दोघांच्या मध्ये फार फरक आहे, कारण गुणांच्या क्षोभानं सृष्टी उत्पन्न होते म्हणून ती विकारांनी युक्त आहे. उद्धवा, माझी माया त्रिगुणात्मिका आहे. तीच आपल्या गुणांनी अनेक प्रकारच्या भेदवृत्ती निर्माण करते. हिची कार्य जरी अनेक असली तरी सुद्धा त्यांची अध्यात्म, आदिदैव आणि अधिभूत या 3 भागामध्ये विभागणी केली जाते. उद्धवा, जलाशयातील पाणी हलण्यानं त्यात प्रतिबिंबित झालेली झाडं सुद्धा हलत असल्यासारखे दिसतात, किंवा डोळे फिरवले तर पृथ्वी सुद्धा फिरताना दिसते, किंवा जसं मनातील विचार अथवा स्वप्नात पाहिलेले पदार्थ सर्वथैव खोटे असतात, त्याचप्रमाणे हे उद्धवा, आत्म्याचा विषयानुभव रूप संसार सुद्धा खोटा आहे. जशी स्वप्नातील अनर्थ परंपरा ते पाहत असेपर्यंत नाहीशी होत नाही, त्याचप्रमाणे विषय खरे नसूनही जो जीव त्यांचं चिंतन करीत राहतो तोपर्यंत त्यांचं हे संसार चक्र थांबत नाही. म्हणून उद्धवा, या नाठाळ इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेऊ नकोस. आत्म्याच्या अज्ञानामुळे भासणारा हा भेदभ्रम आहे असं समज. दुर्जनाने धक्के मारून बाहेर हाकललं, अपमान केला, उपहास केला, निंदा केली, मारपीट केली, बांधून ठेवलं, अंगावर थुंकलं, मलमूत्र विसर्जन केलं किंवा निरनिराळे प्रकारे त्रास देऊन चित्त विचलित करण्याचा प्रयत्न केला, किंवा अशा तऱ्हेचं कोणतंही संकट असलं तरी ज्याला आपलं कल्याण करून घेण्याची इच्छा आहे त्यांनी आपल्या विवेकबुद्धीनं या अडचणींच्या पासून स्वतःचं रक्षण करावं. हे ऐकून उद्धव विचारतात, भगवान, हे ज्ञान देण्यात आपणच कुशल आहात. दुर्जनांची अशी कृत्य मला मुळीच सहन होत नाहीत, म्हणून मला अशा रीतीने सांगा की जेणेकरून मी हे आचरणात आणू शकेन. हे विश्वात्मन, जे आपल्या चरणांना शरण आलेले असून
भागवत धर्माच्या आचरणात काय मग्न असतात. अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांना सुद्धा स्वभाव बदलता येत नाही. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.